भाषण पुष्पमालिकेतलं 62वं पुष्प आज मी आपल्यासमोर प्रस्तुत करतो आहे. सर्वप्रथम माझे सद्गुरू श्री नरसिंह सरस्वती यांना वंदन करून त्यांचे आशीर्वाद घेतो आणि मग पुढे माझ्या या भाषणाला सुरुवात करतो. आज मी दाक्षिणात्य संत श्री रमण महर्षी यांच्याविषयी काही बोलणार आहे. अतिशय जगप्रसिद्ध असे हे संत होऊन गेले आणि त्यांना कोणतेही गुरु नव्हते. माझा जोर कशावर आहे तुम्ही लक्षात घ्या की बरेच लोक गुरु नाही म्हणून काहीच करत नाही, तर त्याची गरज नाही आहे. गुरु आंतरिक गुरु हाच खरा गुरु असतो आणि तो म्हणजे आम्ही तुमच्या भरलेला आहे. आय एम देअर हे त्याचं उत्तर आहे. त्याला शोधा. बाह्यगुरूची तशी म्हटली तर आवश्यकता नाही. तुम्हाला प्रचंड प्रामाणिकपणाची निष्ठेची उपासनेसाठी आवश्यकता आहे. तर रमण महर्षींच्या विषयी आता आपण बोलणार आहोत. तर तामिळनाडू राज्यातलं तिरुचुळी येथे त्यांचा जन्म झाला. मूळ नाव व्यंकटरमण आणि वडिलांचं नाव सुंदर अय्यर. आईचं नाव अळगम्माळ. ते बुद्धिमान होते, प्रकृती उत्तम होती. फुटबॉल, कुस्ती, पोहणं इत्यादीत अत्यंत प्रवीण होते. आणि 12 वर्षाचे असताना त्यांचे वडील वारले आणि नंतर ते मदुराईला आपल्या चुलत्याकडे आले. तिथे मीनाक्षी मंदिरात एकाग्रतेने ते प्रार्थना करीत असत आणि प्राणायामामुळे चित्त एकाग्र करण्याची कला त्यांना प्राप्त झालेली होती. संतांची चरित्र खूप वाचत असत आणि पेरिय पुराणा या शैव संतांच्या चरित्राचा त्यांच्या मनावर खूप परिणाम झालेला होता. जेमते मॅट्रिकपर्यंत शिक्षण होऊ शकलं त्यांचं. जास्ती ते शिकले नाही. त्याच्या आधीच त्यांच्या जीवनाला फार मोठी कलाटणी मिळाली आणि ती कलाटणी मिळण्याचा प्रसंगही अतिशय रोमहर्षक असा आहे. संध्याकाळी हे व्यंकटरमण आपल्या खोलीत बसलेले होते आणि बसल्या बसल्या कसं काय माहीत नाही त्यांच्या मनात मृत्यूचं भय उत्पन्न झालं. जीव घाबरा होऊन गेला. खरं म्हणजे कसलाही आजार नव्हता किंवा मृत्यूमय परिस्थिती आपोआप उत्पन्न होईल असंही काही झालेलं नव्हतं. परंतु ही परमेश्वरी योजना असते. तुमच्या आयुष्यात ते घडायचं असेल तर ते घडतंच. तसा हा जो प्रसंग मृत्यूच्या भयाचा त्यांच्या मनात आला आणि या गोष्टीने पूर्ण कब्जा त्यांच्या मनाचा घेतला. भय उत्पन्न झालं आणि काय झालं आपल्याला हे कोणाला विचारण्याची सुद्धा काही सोय नव्हती. त्यामुळे मरणाच्या भयानं छाती धडधडते आणि मरण येणार म्हणजे काय येणार याचा अनुभव ते घ्यायला लागले. त्याने आपल्याशीच प्रश्न उत्तरं केली की देह निष्प्राण होतो म्हणजे काय होतं. त्याने काय केलं, ते जमिनीवर आडवे पडले आणि देह निश्चल केला. सगळे अवयव ताठ केले आणि श्वास कोंडून धरला. काही वेळ पडून राहिल्यानंतर कल्पना केली की हा माझा देह आता मरून गेलेला आहे. याला स्मशानात नेऊन आता जाळतील आणि देह मेला तरी ह्या देहाला जिवंतपणा देणारा तो इन्व्हर्टेड कामामध्ये तो मरतो का हो. तर देह म्हणजे काय, मी म्हणजे काय. माझा देह या क्षणी तर आता निश्चल झालेला आहे, ताठरलेला आहे आणि मी या देहातील जाणीव मात्र कायम आहे. ही चिदात्मक जाणीव म्हणजे काही मी खरा नाही. या केवळ स्वरूपाच्या जाणीवेला चैतन्याचा मृत्यू कसा काय गाठू शकतो. त्यांच्या मनात अनेक प्रश्न दाटून उत्पन्न झाले आणि मग त्यांच्या मनामध्ये लक्षात आलं की हा जो हा दैहिक देह विघटित झाल्यानंतरच नष्ट होईल, पण ही अतिभौतिक चैतन्यरूप आणि देहातील जाणीव मात्र अमर आहे. आणि ते चैतन्य म्हणजेच मी म्हणजे काय हा देह नाही. या एका घटनेने त्यांचं आयुष्य पूर्णपणे पालटून टाकलं. त्यांनी ठरवलं की आता या मीचा शोध घ्यायचा. हा कोण आहे मी. या मीमुळेच सगळ्या जगातल्या चिंता, अहंकार, काळजा जे काही सगळं आहे ह्या सगळ्या मीमुळे आहे.
हा मी माझा नष्ट झाला, मीपणा नष्ट झाला की आपण ज्ञानाप्रत पोहोचू, नक्की पोहोचू. आणि मग त्या पुस्तकी अभ्यासावरून ते आपल्या आपल्या मीचा विचार करण्याच्या ध्यानात रंगायला लागले. त्याच्या मोठ्या भावाला मोठा राग आला. तो म्हणे, तुला अभ्यास विकास नको आणि हे ध्यानाला काय तुझ्या ह्याच्यात आहे. त्यामुळे त्याने असं ठरवलं की ही कुठलीच आपल्या मागे काळजी नको, हा आपण घरदार सोडून देऊ, पण मीचा शोध लागू. हा ध्येय उच्च असलं त्यासाठी कोणताही त्याग करण्याची आवश्यकता, इच्छा, प्रचंड इच्छाशक्त्या, मानसिक बल जर असेल तर काही होऊ शकतं. खरं म्हणजे धर्मतत्त्वज्ञान इत्यादींचा त्यांचा काही अभ्यास नव्हता. तमिळ संतांच्या काही चरित्र त्यांनी वाचलेली होती आणि अरुणाचल याविषयी पर्वत दक्षिणेतला त्याविषयी त्यांच्या मनात प्रचंड उत्सुकता होती. अरुणाचल असा शब्द कानावर जरी आला तरी त्यांचं हृदय एकदम थरथरत असे. त्यामुळे तिरुवन्नमलाई येथे असलेला हा अरुणाचल डोंगर म्हणजे शिवस्वरूप, प्रत्यक्ष शिव आहे अशी लोकांची तिथल्या भावना होती. आणि अरुणाचलाच्या पायथ्याशी अरुणाचलेश्वराचं उत्तुंग मंदिर आहे. त्या मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी उभा राहून देवाला वंदन करून अरुणाचलाच्या भोवती 8 मैलाची प्रदक्षिणा करणं हे त्या काळी मोठं कृत्य समजलं जात असे. या प्रदक्षिणेचा आनंद अभूतपूर्व असतो याविषयी शंका नाही. त्यामुळं भावानी केलेली ग्रहत्यागाची सूचना त्यांनी आपल्याला अरुणाचलाची हाक आलेली आहे असं समजून त्यांनी घर सोडायचं ठरवलं. आता घर सोडणार पैसा कुठून आणणार. त्यामुळं तो घराबाहेर पडला आणि कानातली भिगवाळी त्यांनी विकून टाकली आणि पैसा घेतला आणि तो अरुणाचलकडे निघाला सुसाट. आता तिथे अरुणाचलकडे तो पोचला. निरनिळ्या वेगळ्या, कारण अंतर अरुणाचलचं पुष्कळ होतं त्या ठिकाणी. तिथे जाऊन तो निरनिळ्या ठिकाणी बसून ध्यान करण्याची सवय करू लागला. आणि आत्मस्फूर्तीनं, स्वयंस्फूर्तीनं आत्मानुसंधान करण्याचा हा अभ्यास चालू असता तहान भूक त्याला सगळे विसरला. त्याला दिवसरात्रीची जाणीव नाही. या अभ्यासात अनेक प्रकारचे खडतर असे देहकष्ट त्याला सोसावे लागले आणि कष्ट पडतायत याचा सुद्धा त्याला भान राहिलेलं नव्हतं. आता असा एखादा मुलगा वेड्यासारखा पाहून लोक त्याला वेडा समजायला लागले. तिथली आजूबाजूची पोरं अचकट विचकट बोलत असत त्याच्याशी, त्याला खूप त्रास देत असत. एकदा तो ध्यानमग्न असताना एका अर्वाच्य पोराने तर त्यांच्या पाठीवर लघवी केली आणि कशी या वेड्याची गंमत केली या ऐटीत तो तिथून हसत हसत निघून गेला. या बिचाऱ्या व्यंकटरमणाला त्याची दादही नव्हती. ध्यानातून जागृत झाल्यानंतर दुर्गंधी येते समजल्यानंतर काय झालं असेल याची त्याला कल्पना आली, पण तरीही चित्तात क्रोधाची उर्मी उठली नाही. आणि मग तो वेगळी जागा शोधायला लागला. तिथे एका देवळाच्या भुयारामध्ये पाताळलिंगम नावाचं स्थान होतं. त्या ठिकाणी कोणी जात नसे, अंधार होता सगळा. कोणी झाडझूडसुद्धा तिथे कधी करत नसे. त्यामुळे हा तिथे जाऊन बसायला लागला. तिथं तर काय मुंग्या, पिसवा, विंचू इत्यादिकांचं माहेरघर होतं. ते अंधारी जागा, ओलसर. त्यामुळे अहोरात्र तो त्या ठिकाणी तशाही स्थितीत जाऊन ध्यानाला अहोरात्र बसत असे. 1-2 दिवसानंतर एखाद्या वेळी थोडा वेळ त्या भुयारातून तो बाहेर यायचा आणि तिथं अहोरात्र बसल्यामुळं कृमी कीटकाने चावून चावून त्याच्या अंगाची चाळण करून सोडलेली होती आणि पण त्याला त्याची जाणीव नव्हती. तरी तिथे जाऊन मग मुलं त्याला त्रास द्यायला लागली. त्यामुळे तिथे एक शेषाद्री स्वामी नावाचे ग्रस्त होते. त्यांनी पाहिलं की ह्या मुलाला हे लोक विलक्षण त्रास देतात. तेव्हा त्या मुलाने ते रागावले
आणि त्या दिवसापासून मग ती मुलं तिथे यायची बंद झाली. आता यावेळी आहार काय बरं त्यांचा, ही जी काही तपश्चर्या चालू होती, दिवसातून ते एका देवळाच्या एका बाजूला जात असत आणि शिवलिंगावर अभिषेक होऊन जे काही दूध, दही, फूल, पाणी, हळद, केळ्याचे तुकडे, जे काही मिश्रण गोमुखातून बाहेरच्या जळातून साचत असे, ते एकदा तिथे जाऊन ओंजळीभर मिश्रण ते प्राशन करीत असत. महिनोन महिने त्यांचा हाच आहार होता. किती काबाड कष्ट घ्यावे लागतात. ज्याला गुरु नाही, मार्ग सुचत नाही आणि स्वतः मार्ग शोधायचा आहे आणि प्रचंड इच्छा, मनशक्ती प्रचंड प्रबळ आहे, काहीही त्रास करण्याची शक्ती, सहनशक्ती आहे, या माणसाला अध्यात्म प्राप्त होतं. हे जिवंत उदाहरण आहे. किती कष्ट, कावाड कष्ट त्यांनी घेतले असतील, काय अवहेलना सहन केली असेल, तुम्ही कल्पना करू शकता. आणि मग हळूहळू त्यांचं ध्यानधारणा निर्वेद व्हायला लागली आणि कित्येक वर्षापर्यंत त्यांनी कधी तोंडातून शब्दसुद्धा काढलेला नव्हता. आणि मी म्हणजे हा देह नसून केवल स्वरूप आत्मा आहे, ही आत्मनिष्ठा प्रकट तपानं आणि अविरत अनुसंधान अंगी सुप्रतिष्ठित झाल्यानंतर बालस्वामी ते बोलायला लागले. आणि मग लोकांच्या लक्षात आलं की हा कोणी वेडा नाही आहे, तर हा अतिशय पोहोचलेली अशी आसामी आहे. हा वेडा नसून विमल ज्ञान बाणलेला असा महात्मा आहे, अशी लोकांची खात्री पटली. आणि मग जनमानसात त्यांच्याविषयी आदराची भावना उत्पन्न झाली आणि थोड्याच वर्षात मौनी बाबा, ब्राह्मण स्वामी, चिन्ना स्वामी इत्यादी नावं दळून ते रमण महर्षी या नावाने जगद्विख्यात झाले. 1996 साली ते तिरुवन्नमलाईला आले. तेव्हापासून 1950 रोजी महासमाधी होस्तोपर्यंत 54 वर्ष ते त्या एकाच स्थानात राहिले. वेगवेगळ्या गुहात आणि अखेरी डोंगराच्या पायथ्याशी बांधलेल्या आश्रमात त्यांचा निवास होता. अरुणाचलाचं ते स्थान सोडून मग ते जन्मात इतरत्र कुठेही गेले नाहीत. आत्मनिष्ठेचं ध्येय आणि साधन याचाच त्यांनी जन्मभर उपदेश केला. सहस्रावधी जिज्ञासूंना आणि मुमुक्षूंना त्यांनी ज्ञानप्राप्तीचा, शाश्वत समाधानाचा असा मार्ग दाखवला. शब्दांनीच नव्हे तर केवळ आपल्या दृष्टिक्षेपाने अनेकांच्या जीवनात त्याने आमूलाग्र असं परिवर्तन घडवून आणलं. इन सर्च ऑफ सिक्रेट इंडिया या ग्रंथ लिहिणारा जो पॉल ब्रंटन, इंग्लिश पत्रकार जो होता, त्या काळात तो पूर्ण भारतभर वेगवेगळ्या साधू संन्याशांच्या शोधात फिरलेला होता, तर तो यांच्या सान्निध्यात काही काळ आला आणि मग त्यांनी सर्च इन सिक्रेट इंडिया या ग्रंथात यांचं वर्णन केलं. आणि मग त्यानंतर हळूहळू त्यांची कृपादृष्टी त्याच्यावर झाली आणि त्याच्या अनेक मनात ज्या काही शंका असू शकतो, तर खूप फिरला. इजिप्तपासून सगळीकडे साधू संन्याशांच्या शोधात फिर 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 करत तो इथे आलेला होता. मनात अनेक शंका होत्या. त्या सगळ्या शंकांचं निरसन या रमण महर्षींनी त्यांचं केलं. आणि मग अंतःकरण ते आपलं कसं बदललं याचं त्यानं आपल्या पुस्तकामध्ये मनोवेधक असं वर्णन लिहिलं. आणि त्यामुळे इंग्रजीमध्ये हे सगळं लिहिलं गेलं आणि मग पाश्चिमात्य देशांमध्ये या रमण महर्षींचा प्रचंड असा प्रचार झाला. इंग्रजीत त्यांचं साहित्य विपुल असं आहे. मराठीत एकदम चरित्र झालेली आहेत. शिवाय नागेश वासुदेव गुणाजी आणि रमण प्रस्थान यात्री नावाचं एक पुस्तक लिहिलं असून त्यात महर्षींची 3 छोटी पुस्तकं अनुवादित करून घेतलेली आहेत. त्यांची जी साईट आहे, या साईटवर, वेबसाईट, अनेक पुस्तकं त्यांची उपलब्ध आहेत. मी जवळपास त्यांची 40 पुस्तकं डाउनलोड केलेली आहेत आणि वाचलेली आहेत. व वेगवेगळ्या विषयांवर फार सुंदर पुस्तकं आणि ही सगळं मोफत उपलब्ध आहे. पैसा लागत नाही. तुम्ही डाउनलोड करा, वाचा. संतांची चरित्र का वाचावीत याविषयी मी एक आता स्वतंत्र व्याख्यान पुढे जाऊन देणार आहे. संतांची चरित्र वाचून त्यातून कसा बोध घ्यावा आणि आपल्या जीवनात कसा परिवर्तन करावं, कसं हे शिकणं आवश्यक आहे.
नाही तर हे वाचून उपयोग नाही, व्यर्थ आहे. आज शेकडो लोक हे पाहतात, मला कल्पना आहे. पण त्या शेकडो लोकातल्या 5-10 लोकांनी तरी ते अंगी बांधण्याचा प्रयत्न केला तरी मी हे जे काही करतोय त्याचं कृतकृत्यता मला येईल. खूप मोठ्या प्रचाराची आवश्यकता नाही. 5-10 मंडळी खूप झाली हो. विवेकानंद जसं म्हणत असत की मला 100 तरुण द्या, या देशाचा कायापालट मी करून दाखवेन. तशी गोष्ट आहे ही. जी संतांची चरित्र यासाठी वाचायची आहेत की तुमच्या अंतरंगात फरक पडला पाहिजे. रागलोभ द्वेष मदमोह मत्सर या षड्विकूपासून तुम्ही दूर झाले पाहिजे. एक श्रुतिवचन आहे, नायमात्मा बलहीनेन लभ्यः. दुर्बळाला कधीही आत्मप्राप्ती करून घेता येत नाही. अहिंसा ही कोणी करायची ज्याच्यात हिंसा करण्याची क्षमता आहे, त्याच्यात ताकद आहे. नेभळटाने केलेल्या अहिंसेला काही अर्थ नसतो. त्यामुळे ध्येयप्राप्तीसाठी त्यांनी जे मनस्सामर्थ्य जे प्रकट केलं ते अत्यंत तरुण वयात केलेलं आहे. आपल्याकडे हे आहे की प्रघात म्हातारपण झालं, 60 झाली, आता रिटायर झाला, आता वेळ कसा घालवायचा तर अध्यात्म करा, छान छान ऐका, पोपटपंची करा आणि ज्ञान प्राप्त झालं असं समजून चाला, असं नाही आहे. फार तरुण वयात हे करणं आवश्यक आहे, जेव्हा तुमच्या अंगात रग असते. सगळी गात्र शिथिल झाल्यानंतर अध्यात्म होऊ नाही शकत. मनाची उभारणी पाहिजे, त्याला प्रचंड ताकद पाहिजे, मनाची शक्ती पाहिजे जी कुठल्याही प्रसंगाला तोंड देऊ शकेल आणि त्या प्रसंगातून बाहेर येण्याची क्षमता असेल. त्या रमण महर्षींनी जे आत्मज्ञान मिळवलं म्हणजे काय केलं, देहभान विसरून ते समाधीत मग्न असत. आता या अवस्थेत कोणता अनुभव येत असेल बरं त्यांना? तुमच्या मनात अशी शंका नाही येत का? आपल्याला केवळ तर्काने नाही कळू शकत. पुष्कळ लोक मला विचारतात, हे अमुक कसं काय करायचं, तमुक कसं करायचं, गायत्री पुढे. अरे हो, सगळं करायचं तुम्हाला, त्यासाठी योग्य माणूस पहा. नाही मिळाला तर तुमच्या मनात आत विचारा. हे आत विचारून त्याचं उत्तर येऊ शकतं हे मी तुम्हाला सांगू शकतो. आणि ध्येयसिद्धीसाठी अपार कष्ट घेण्याची तुमची तयारी पाहिजे. आणि मग त्यासाठी व्यक्त केलेलं अद्भुत मनस्सामर्थ्य, देहासाठी नव्हे तर ध्येयासाठी, क्षणभंगुर सुखासाठी नव्हे तर परमार्थासाठी आपला देह झिजवला गेला पाहिजे. उत्तंग आणि कृतार्थ सात्विक जीवन कसं जगावं याचं रमण महर्षींनी दाखवून दिलेलं उदाहरण कोणाच्याही मनाला स्फूर्तिदायक होईल, आदरणीय वाटेल आणि अनुकरणीय आणि वंदनीय होईल. आता वाटतंय, एक जण त्यांच्याकडे आला की मला संसार हा सोडून अध्यात्माला लागायचा. तर म्हणे, त्यांनी विचारलं एवढंच काय, तर बायका मुलं सोडून तुझं काय होणार आहे? बायका मुलं हा काही संसार आहे का? आणि हे बायका मुलं तर काही तुझ्या रामनामाच्या आड येत नाहीत, मग संसार सोडणार म्हणजे काय करणार? बायका मुलांना सोडून द्यायचं म्हणजे संसार सुटला? बायका मुलं सोडली, मुलांना टाकलं, तरी घरच्या संसारात सोडलं आणि इथे आश्रमात आले तर काय होईल बरं? इथे एक वेगळा संसार उत्पन्न होईल. इथे दंड कमंडलू, छाट्या, मृगाजिनी यांचे विचार मनात घोळायला लागतील. आणि बाह्य स्वरूप बदललं तरी वेगळ्या रूपाने पुन्हा संसारच उभा राहणार आहे. असा संसार सुटत नाही आणि सोडूही नाही. संसाराचा परिपूर्ण त्याग केलात मग तुम्ही मठात राहिले काय आणि घरात राहिले काय, सारखंच आहे. तुमचं घर हाही मठ बनू शकतो. मी मागे एका मंदिरामध्ये ध्यानासाठी जात असे. पुरातन मंदिर, कोणी तिकडे फिरकत सुद्धा नसतं. परंतु तरी एक ग्रस्त येऊन मला तिथे येऊन मुद्दाम असा केर काढून माझ्या अंगावर सगळा केर येईल याची काळजी घ्यायचा की मी तिथे बसू नये, कोणाला पाहवत नाही. घरात जेवढे तुम्ही सुरक्षित आणि हात कोणी लावणार नाही या स्थितीत आहात, तसे बाहेर कुठेही असणार नाही. घरात तुम्हाला तुमची बायका पोरं सोडून कोणीही जाब विचारणार नाही. बाहेर गेलात तर प्रत्येकजण तुम्हाला त्रास देईल. तुमची प्रगती कोणालाही सहन होत नसते, हे लक्षात ठेवा. त्यामुळे जे अध्यात्म करायचं घरात राहून करा. वणवण बाहेर फिरल्यानंतर घरीच यावं लागतं, हा मी अनुभव सांगतो तुम्हाला.
तेव्हा मग काय करावं? नामावर सावधपणे लक्ष द्या, जाणीवपूर्वक त्यासाठी प्रयत्न करा. आणि हा हळूहळू नामस्मरण जास्त आणि इतर विचार कमी अशी स्थिती हळूहळू यायला लागेल आणि शेवटी नामस्मरण अखंड टिकेल. इतर विचार बंद होतील आणि मोठ्यानं नाव घेण्यापेक्षा ते ओठातल्या ओठात चांगलं, काहीपेक्षा ते मनातल्या मनात घेणं चांगलं, की आपला उपसर्ग इतरांनाही होणार नाही. नाही तर मोठं चालू आहे. लोक कोणी मध्ये रेडिओ लावतात, कोणी टी व्ही लावतात, तुम्हालाही उपसर्ग आणि त्यांनाही उपसर्ग. म्हणून शांत पहाटे शांत वेळी उठून करावं. पहाटे इतकी चांगली वेळ दुसरी नाही. मी वर्षानुवर्ष सकाळी 3:30ला उठून स्नान करून 4-4, 5-5 तास ध्यानाचा अभ्यास केलेला आहे. त्यावेळी तो जितका चांगला होईल तितका इतर वेळी होत नाही, हे माझ्या अनुभवाने सांगतो. तुम्ही 8 वाजता 7 वाजता उठाल आणि मग थोडा वेळ डोळे मिटून बसाल, त्याला ध्यान नाही म्हणत. तुमच्या मनात आग उत्पन्न व्हायला पाहिजे. ही आग, तीच तुम्हाला पुढे नेणार आहे. त्यामुळे मी कोण या प्रश्नाचं प्रश्न आपल्यालाच विचार आणि अंतरंगात मी कोणचा शोध घ्या. हा मोक्षप्राप्तीचा सगळ्यात प्रभावी असा उपाय आहे, अशी त्यांची शिकवण होती. मी कोणत्या मार्गाने जाऊ असं त्याने विचारलं. ज्या मार्गाने आलात त्या मार्गाने जा असं ते सांगणार. म्हणजे कुठून आलात तुम्ही, कुठून आलात त्याचा हळूहळू विचार करा. आईच्या पोटातून आलात, आईच्या पोटातून कुठून आलात, असा जेव्हा कुठूनचा शोध मुळापर्यंत घेऊन जाल तेव्हा तुम्ही तुमच्या आत्मपर्यंत पोचाल. त्यामुळं मी कोण हे त्यांचं पुस्तक तुम्ही वाचा. कर्मभक्ती योग हे साधना मार्ग त्यांनी नाकारलेले नाहीत. कोणताही मार्ग जो धरलेला असेल त्याची निष्ठेने कास धरा असं त्यांचं म्हणणं होतं. इतर मार्गापेक्षा ज्ञानमार्ग किंवा विचारमार्ग अधिक जवळच आहे असं ते म्हणत. आणि या मार्गात त्यांनी कोणतेही विधिविधान, जप तप पूजा अर्चा मंत्र तंत्र असलं काहीही साधन सांगितलेलं नाही. या मार्गातलं साधन एकच, आणि ते म्हणजे मी कोण या प्रश्नाचं स्वतःच उत्तर शोधून काढणं. आणि ते जे काही ज्ञान त्या मार्गातून होईल ते खरं अंतिम ज्ञान. त्यामुळं आपल्याला काय झालं की मी म्हणजे माझा देह ही भावना इतकी मनाला चिकटून राहिलेली आहे की या प्रश्नाचं दुसरं काही उत्तर असेल असं स्वप्नात सुद्धा आपल्याला वाटत नाही. तर हे तुम्ही शोधा. हा त्यांच्या मार्गाचा मुख्य उद्दिष्ट होतं. हळूहळू स्थापित झाले ते. त्यांच्या भक्तांनी अरुणाचलाच्या पायथ्याला मठ, भोजनशाळा, स्वयंपाकघर, गोशाळा, वृक्षवाटिका इत्यादी सगळं बांधून हळूहळू सगळं तिथे स्वतंत्र गाव उत्पन्न झालं. पोस्ट आलं, दवाखाना आला, गुरांचा निवारा आला. स्वतः महर्षी भाजी चिरणं, पत्रावळ्या लावणं इत्यादी कामं करत असत. तर हळूहळू लेखन त्यांनी फार क्वचित केलं आणि मग मुख्य त्यांचं जे होतं तत्त्वज्ञान, अद्वैत. तर मला वाटते आता बोलता बोलता आपल्याला खूप वेळ होतो आहे. पुन्हा एखाद्या वेळी या विषयावर अजून पाहिलं आपण बोलूया. या क्षणी इथं तुमची रजा घेणं मला आवश्यक वाटते. हे कितीही सांगितलं तरी कमीच आहे, ह्याला वेळ कमीच पडतो. तर जे काही थोडक्यात सार मला सांगता आलं, आता अर्ध सोडायला लागलं मला मान्य आहे, परंतु इथे सोडणं मला भाग आहे. तर आपण पुन्हा भेटूया. नमस्कार.